नमस्कार फॅमिली, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय। तर मित्रांनो, खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतो आहे आणि हा व्हिडिओ आपण करतो आहे खास गणेश चतुर्थी निमित्त। तर आज आहे गणपती बाप्पाचा म्हणजे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आणि आपण आहोत मालवणला। तर आज आपण आपले मालवणचे म्हणजे आपले जे वार्षिक म्हणजे जे गणपती बाप्पा बसतात आणि वर्सलीचा गणपती बाप्पा असे दोन प्रकार आहेत। त्याचा आपला काकांकडे जो बसतो तो वार्षिक गणपती आणि त्याच्यानंतर आपला वर्सलीचा गणपती म्हणजे 2 वर्षानंतर तिसऱ्या वर्षी एका फॅमिलीची वर्सल येते। म्हणजे आम्ही वेंगुर्लेकर कुटुंबियांचा वार्षिक आणि वर्सली प्रमाणे असे 2 गणपती बसतात। त्याचप्रमाणे काकांचा वेगळे असे गणपती बसतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे 2 वर्षानंतर एक वर्सल येते आणि एक वार्षिक बसतो गणपती। असे गणपती बसतात ते तुम्हाला मी आज गणपती बाप्पा दाखवणार आहे। आणि ह्या वर्षी वर्सल आल्यानंतर 2 वर्ष अरे कहना क्या चाहते हो नंतर वर्सल येते। हा एक जो कोकणातला एक गणपती बाप्पाचा जो प्रकार आहे तो पण तुम्हाला सांगितला आता मी। तर गणपती बाप्पाचं आगमन त्याचप्रमाणे बघा पाऊस किती पडतोय, तो बाहेर पाऊस पडतोच आहे आणि त्याचप्रमाणे कोकणात तर पूर्ण माहोल आहे गणपती बाप्पाचा। तर तुम्ही गणपती बाप्पाला गावी आलात की नाही, आणि जर गावी नाही आलात तर मुंबईला बसून गणपती बाप्पा मिस करताय का? मुंबईला बसून पण गणपती बाप्पाला मिस करायची गरज नाही, कारण लालबाग परेड एरिया त्याप्रमाणे पूर्ण मुंबई आता धूम मचलेली असणार गणपती बाप्पामुळे। तर तुम्ही तुमचं गाव कोणतं किंवा तुम्ही कोकणात कुठे येता गणपतीला हे नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास किंवा माझा चॅनेल तुम्हाला जर आवडल्यास सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील। आपण करत असतो कोकण तसे गोवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नवीन ठिकाणांचे व्हिडिओ, मंदिरांचे व्हिडिओ, तसेच श्री स्वामी समर्थ मठाचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलचं एक बेस आहे। नवीन बीचेस वेगवेगळ्या कोकणातली ठिकाणं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। मी तुमचा अमित वेंगुर्लेकर दाखवतो तुम्हाला वर्सलीचा गणपती त्याचप्रमाणे वार्षिक गणपती असे 2 गणपती जे वेंगुर्लेकर कुटुंबांचे मालवण इथे दांडी मालवण येथे आमच्या घरी येतात। तर नक्की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर ये।
गणेश चतुर्थीला गावी जायचे या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीसाठी कोकणात येऊन बाप्पाची सालाबादप्रमाणे सेवा करणं आणि आपल्या कर्मभूमीकडे बाप्पाचा आशीर्वाद घेऊन परत जाणं हे कोकणी माणसाचं जणू ध्येयच असतं. एखादा कार्यक्रमाचा शीघ्र झाला की आपण सहज म्हणतो, बाप्पाचं दर्शन झालं की आपलं कुठच्याही कामाचा श्री गणेश हा होतोच. सर्वांना माहितीच आहे, गणपती बाप्पा हे कोकणातल्या लोकांचं एक लाडकं दैवत आहे. तर गणपती बाप्पा हा वेगवेगळ्या पद्धतीने जसजसं कोकण तळ कोकणाकडे वळतं तशा पद्धती सुद्धा बदलत जातात. तसेच आज एक कोकणातील पद्धत, मालवण गावातील पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तसं वर्षालीचे गणपती आणि सालाबादी गणपती. तर हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि अजूनही तुमच्यामध्ये कोण कोण वर्षालीप्रमाणे गणपती करतायत, गणपती पूजत आहेत हे पण सांगा. धन्यवाद.